हा मी लगेच एक दोन मॅच करतो, एक मॅच रेस्ट, दोन मॅच करतो, एक मॅच रेस्ट, असंच असतं. थोडी माणूस हा पद्धतशीर नियमात आहे सर. गळ्याचं आपल्याला किरण नॉन स्ट्राईक टाकला गळ्याला ठेवायला पाहिजे. हो ना ते नाही काय दिया ना बता ना सांगितलं. सुमित और बेस्ट बॅट्समॅन वो है. सुमितला बेस्ट कॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. सुमित आणि मॅन ऑफ द मॅच सतीश. सामनावीर सतीश पोपळकर. चंद्रकांत आणि किरण डबेवाडी संघाची धुरा सांभाळण्यासाठी अगदी जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी ही तुफानी फलंदाजी करणारी जोडी अगदी मैदानाच्या आतमध्ये आहे. चंद्रकांत आणि किरण. कमॉन स्पीडअप ठेवायचं आहे. सूर्यतेज क्रिकेट क्लब नावली नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागला होता. तदनंतर त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ते सुद्धा चेस करायला गेलेत, कारण हे जे मैदान आहे, जे पिच आहे, आतापर्यंतच्या झालेल्या जे मॅचेस आहेत ना त्या चेसेबल झालेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नावली संघ चेस करण्यासाठी गेलेला आहे. होते सुरुवात. कार्तिक जांभळे सामना करतील चंद्रकांत. बिग हिटर सिक्सरमॅन चंद्रकांत. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला लेग साइडला. चंदू स्टाईल. पहिला येतोय चौकार. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. सुमित बेस्ट कॅच साठी सुमित आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. सुमित पहिलाच पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चंदूने प्रहार केलाय. नावली नावली टीमचे बोल ना. नावली टीमचा 12th मॅन बोलू कोणच नाही. तू सांगशील ना. हा मग जे आहे कार्तिक जांभळे यांनी अगदीच दोन्ही सामन्यामध्ये पाहिलं तर अगदीच पॉवर प्लेचं षटक हाताळलंय. चांगलं देखील हाताळलं होतं, परंतु या वेळी मात्र पहिल्या चेंडूवरती चंद्रकांत माने फौजी यांनी प्रहार केलाय. ज्यांची ती स्टाईल आहे चंदू माने यांची, अगदी तडकेबाज फलंदाजी करतात. सगळ्यात जास्त फास्टेस्ट 50 मारण्याचं रेकॉर्ड जे आहे ते चंदू माने यांच्या नावावरती. अगदी उरमोडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आतापर्यंत झालेल्या जेवढ्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये जर का तुम्ही चंदू माने फौजी यांची जर का खेळी पाहिली असेल ना, तर त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा फलंदाज काय आहे. पुन्हा एकदा कार्तिक जांभळे. वा व्हॉट अ डिलिव्हरी. खूपच सुंदर टप्पा होता या. किरणला पहिला चौकार प्राप्त झाल्यानंतर मात्र कार्तिकने सुंदर कमबॅक केलं मी म्हणेन. पुन्हा एकदा कार्तिक. स्ट्राईकला मात्र किरण. दोन्ही फलंदाज मात्र तडकेबाज फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. जेव्हा जेव्हा चंदू माने यांची बॅट तळपली जाते तेव्हा तेव्हा डबेवाडी संघाची धावसंख्या अगदीच पार स्कोअरच्या वरती नेहमी जात असते. किरणने देखील पॅवेलियनला दिले सलामी. चेंडू निघून जातोय मैदानाबाहेर. 6 धावांसाठी येतोय खणखणीत षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. द्वितीय फेरीतील नावली वर्सेस डबेवाडी हा तिसरा सामना रंगलेला आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे. कार्तिक यांचा पुढचा चेंडू खूपच अवांतर चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. नो बॉल आणि आलेली आहे ती फ्री हिट. डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला चेंडू. निलेश जांभळे
यष्टीरक्षकाची भूमिका बजावताना आपण निलेश जांभळे यांना पाहतोय. अगदीच याच्या आधीच्या मॅचमध्ये निलेश जांभळे यांनी अगदी शेवटच्या षटकामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला होता. मला वाटतं थोडेसे कार्तिक जांभळे गोलंदाज याला आपली इंजरी कन्सर्न आपण पाहतोय. दुखापत गंभीर असेल तर आयोजकांनी त्यांना स्प्रे द्यायचा आहे. पुन्हा एकदा कार्तिक सज्ज, तिकडे स्ट्राईकला किरण देखील सज्ज झालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव, अगदी चोरटे धाव या ठिकाणी काढले. सुमित जांभळे अगदी बॉलवरती धावून आले होते, परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण झाले. पुन्हा एकदा चंदू माने स्ट्राईकवरती. पहिल्या चेंडूवरती कार्तिकवरती आघात केला होता, पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता. पुन्हा एकदा फौजी ऑन स्ट्राईक. कार्तिक जांभळे आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करणार का, चंदू मानेंना रोखणार का? पुन्हा एकदा निलेश जांभळे यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय कार्तिक. डबेवाडी संघासाठी ही सलामीची जोडी फार महत्त्वाची आहे आणि नावली संघाला ही जोडी फोडली तरच धावसंख्येवरती नियंत्रण आणता येणार आहे. शिस्तबद्ध पद्धतीने मारा करावा लागेल. अवांतर धावसंख्या कमी द्यायला लागतील. एक धाव महत्त्वाची आहे, आपण मागील सामन्यामध्ये पाहिलेलं आहे. सर नियमानुसार 2 बिमर टाकल्यानंतर मात्र गोलंदाजाला चेंज करावं लागलंय. तुम्हाला गोलंदाज चेंज करावा लागतो, त्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाज चेंज होतोय उर्वरित चेंडूसाठी. शेवटचा चेंडू होता, परंतु 2 बिमर टाकल्यामुळे गोलंदाज चेंज करावा लागला नावली संघाला. कर्णधार कार्तिक जांभळे अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत ते या स्पर्धेमध्ये करत होते, पण दोन्ही चेंडू हातातून निसटून डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावले. गणेश जांभळे नेक्स्ट एक चेंडू टाकण्यासाठी भावाची जागा भाऊ घेतोय. आधी होते कार्तिक जांभळे, आता मोठे बंधू त्यांचा एक चेंडू टाकण्यासाठी आलेत. त्यांचं नाव गणेश जांभळे. सामना करेल पुन्हा एकदा फौजींच्या समोर चेंडू न टाकता चेंडू मात्र पुन्हा एकदा यष्टीच्या पाठीमागे गेलाय. पुन्हा एकदा एक अवांतर धाव तर मिळतेच, फ्रीड मिळते या ठिकाणी. किरण आता स्ट्राईकला असतील. किरणने लेग साइडला चेंडूला दिलाय फेकून, बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी पुन्हा एकदा येतो या ठिकाणी षटकार. $25 ऑन बोर्ड फर्स्ट ओव्हर. चला स्पीडअप घ्यायचं आहे, आपल्याला वेळ कमी आहे. माफ करा 22. स्पीडअप घ्यायचं आहे, मॅच लगेच चालू करायचे. बॉलची गरज लागल्या तिथून बॉल पाठवण्यात येईल. तेजस जांभळे दुसरा षटक घेऊन येतोय. तेजस जांभळे अगदी या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली खेळी करत नावली संघ इथपर्यंत येऊन ठेपलेला, परंतु ह्या पहिल्या षटकाने कुठेतरी मोमेंटम पूर्ण त्यांचा थोडासा कुठेतरी दबावाखाली येऊन चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु क्रिकेट याच्यामध्ये वापसी होऊ शकते, कमबॅक करता येऊ शकतो, परंतु पुढे जर का चंदू माने असतील तर मात्र चेंडू आपल्याला मैदानाच्या बाहेर जाऊन आणावा लागेल. पुन्हा एकदा चंदू मानेंच्या बॅटमधून येतोय 6 धावांसाठी षटकार. म्हणत असतो ना, पुन्हा एकदा तेजसला काहीतरी वेगळी रणनीती आखावी लागेल चंदू मानेंच्या बाबतीत. परंतु तुम्ही कितीही रणनीती आखली तरी मात्र चंदू मानेंना एकच गोष्ट कळते, प्रत्येक चेंडू फक्त आणि फक्त सीमारेषे बाहेर गेला पाहिजे. पुन्हा येतो एक षटकार.
दोन्ही चेंडूवर 2 षटकार नंतर आता तिसऱ्या चेंडूची डिलिव्हरी करतोय तेजस. आता मात्र अगदी खोलवर चेंडू टाकला. यष्ट्या उडवण्याच्या ईर्षेने चेंडू टाकला होता, त्याला रिस्पेक्ट देखील तितकाच दिलाय चंदुमाने. लास्ट वीकमध्ये झालेल्या सिद्धिविनायक चषक जे आपल्या श्री क्षेत्र नित्रळ याने भरवलेल्या स्पर्धेमध्ये देखील चंदू मानेने अगदी 12 चेंडूमध्ये 54 धावा केल्या होत्या. फक्त धावाच केल्या नव्हत्या तर डबेवाडी संघाने प्रथम क्रमांक देखील पटकावला होता. तोच डबेवाडी संघ आणि त्या डबेवाडी संघाचा चंदू माने स्ट्राईकवरती आहे. किरण माने रन एक धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी आउट झाले, ज्याची गरज देखील नव्हती. वाईड चेंडू, चेंडू अवांतर होता, धाव घेण्याची गरज नव्हती, अखेरचा चेंडू नव्हता, परंतु किरण मानेने एक धाव काढण्याच्या प्रयत्नात किरण आउट झालेत. चला स्पीडअप घ्यायचंय, वेळ कमी आहे आपल्याकडे. क्षेत्ररक्षण पटापट लावायचं आणि फलंदाजाने तत्पर राहायचंय. विकेट पडली की लगेच दुसरा फलंदाज आतमध्ये आला पाहिजे. किरणची जागा घेतोय गणेश. निलेश जांभळे कीपर. तेजस पुन्हा एकदा चंदू माने. हो हो, वॉट अ डिलिव्हरी, वॉट अ डिलिव्हरी. चेंडू खाली राहिला थोडा. चांगलं कमबॅक केलंय तेजसने. पुन्हा एकदा अगदी चांगली गोलंदाजी करताना, थोडीशी लय प्राप्त करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तेजस. शॉर्ट बॉल तुम्ही चंदू माने यांना टाकू शकत नाही मित्रांनो. शॉर्ट बॉलला तितका समाचार घेतला जातो. पुन्हा एकदा खणखणीत येतोय चंदू मानेंच्या बॅटमधून षटकार. थँक्यू डीजे. 41 ऑन बोर्ड. स्कोर बोर्ड अगदी धावतंय. पुन्हा एकदा तेजस, वेगळी रणनीती. पुन्हा यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू डायरेक्ट जातोय. नो बॉल दिलाय. पंच घोषित. एक नो बॉल आणि फ्री हिट. कोण सामना करेल तर चंदू माने. फास्टेस्ट 50चं स्वतः रेकॉर्ड मोडण्यामध्ये हा चंदू माने फौजी आपले माहीर आहेत. अनेकदा स्वतः रेकॉर्ड मोडला, परंतु यावेळेस फ्री हिट असल्या कारणाने डिलिव्हरी अगदी चांगली होती. फुलटॉस होती, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या, परंतु फ्री हिट असल्या कारणाने बाद या ठिकाणी आपण देता येणार नाहीये. एक धाव निघेल शेवटच्या चेंडूवरती आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल 43. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते डबेवडी संघाची 43. अखेरचं षटक, शेवटचं षटक घेऊन येतोय नावली संघासाठी. रुपेश येतोय अखेरचं षटक घेऊन. नावली संघाकडून थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. चंदू माने सोबत गणेश माने. चंदू माने रुपेशचा सामना करतील. बीट झाले चंदू माने. पुन्हा एकदा लेग साईडला पायावरती चेंडू आदळला होता. पहिला चेंडू अगदी रुपेशने चकवा दिलाय चंदू माने यांना. रुपेश अखेरचं षटक. चंदू माने ऑन स्ट्राईक. फुल टॉस चेंडू कनेक्शन बरोबर झालेलं नाहीये का. क्षेत्ररक्षक येईल खाली आणि कार्तिक जांभळे खाली असतील तर मात्र झेल सुटणार देखील नाहीये. चंदू माने झालेत बाद, परंतु आपलं काम करून गेलेत. आपल्या गावासाठी जितका स्कोर बोर्डवरती धावसंख्या लावायची होती तेवढी धावसंख्या लावून चंदू माने पॅव्हिलियनमध्ये परतत असताना मिळाले विकेट.
पंच खरं तर कॅच पकडताना थोडंसं हे झालंय, त्याच्यावर थोडंसं मिस अंडरस्टँडिंग आहे, त्यामुळे बॅटर्स मैदानाच्या बाहेर जात नव्हते, त्याच्यामुळे थोडासा उशीर झालाय, पण आऊट आहे. पंचांनी घोषित केलंय आऊट आहे. नवीन बॅटर लवकर येऊ द्या. नवीन बॅटर्स येतोय मैदानामध्ये चंदू माने यांची जागा घ्यायला. जय, जे काम चंदू माने यांनी करून दाखवले आपल्या संघासाठी ते काम तसंच पुढे चालू ठेवावं लागेल. डबेवाडीच्या या गणेश आणि जयला. रुपेशचे उर्वरित काही चेंडू, अखेरचं षटक आहे, कमबॅक करावं लागेल नावली संघाला. काही शेवटचे चेंडू आहेत, चौकानं षटकार जर का आला नाही तर धावसंख्या मात्र चेसेबल राहील ते नावली संघाला. सुंदर चेंडू हाताळला होता या ठिकाणी रुपेशने, अगदी चांगली गोलंदाजी करतोय. अगदी बाउंड्री लाईनवरती चंदू मानेंची विकेट मिळाली, तदनंतर मात्र एकही चौकार नाही, एकही षटकार नाही आहे. चांगली गोलंदाजी करतोय रुपेशच्या माध्यमातून. पुढील मॅच पाटेकर वर्सेस पोपळकरवाडी आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस सोडवण्यासाठी यायचं आहे. पाटेकर वर्सेस पोपळकरवाडी पुढील सामना. वेल थ्रो बाय गणेश जांभळे. अतिशय उत्कृष्ट थ्रो, फेकी करण्यासाठी अगदी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. त्यांच्याकडून तुम्ही गोलंदाजी करा, गोलंदाजी करतील, फलंदाजी करतील. अगदी क्षेत्ररक्षक म्हणाल तर तुम्ही क्षेत्ररक्षण देखील करतील. अगदी अख्खं मैदान एकटे कव्हर करू शकतात, इतके चपळे त्या गणेश जांभळे यांच्यामध्ये आहे. परंतु या ठिकाणी पहिला षटकार येतोय त्या रुपेशच्या या षटकामध्ये. गणेश माने यांनी मात्र रुपेशने अगदी सुंदर गोलंदाजी केली होती, मात्र या चेंडूवरती एक उत्तुंग षटकार मारला. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने चाललाय, नो मॅन्स लँड्स मध्ये चालतोय, परंतु तिथे जाताना मिळेल या ठिकाणी चौकार. खेळाडू तिथे नाहीये. रुपेशचं षटक संपेल. नावली संघाकडून 3 षटकांचा षटक संपतील आणि धावसंख्या होईल. लोक डबेवाडी संघ अगदी वेळेचं बंधन आहे मित्रांनो. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना पाटेकर वर्सेस पोपळकरवाडी. मी सागर शेलार यांना विनंती करतो की टॉस सोडवण्यासाठी आपण यायचं आहे. अंकुश शेलार कोण आहे बाहेरचा? चला डबेवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कॉल टॉस केला जात आहे. हेड इज द कॉल. टेल. पाटेकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि पाटेकर संघ काय स्वीकाराल? फिल्डिंग. पाटेकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. पोपळकरवाडी संघ या सामन्यामध्ये कशी काय तुमची वाटचाल असेल? आम्ही 70 धावा करण्याचा प्रयत्न करू. तो पहिला मॅचचा कॉन्फिडन्स कॅरी करण्याचा प्रयत्न करू. मागील मॅचचा कॉन्फिडन्स घेऊन पुढील सामन्यामध्ये येणार आहेत पोपळकरवाडी संघ. दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू तुषार सर. सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. डबेवाडी विपक्ष नावली. नावली संघासाठी 56 धावांचं आव्हान ठेवलं डबेवाडी संघाने. चंद्रकांत माने यांची 23 धावांची वैयक्तिक खेळी, 11 चेंडू फक्त त्यांनी फेस केले होते. आता मात्र नावली संघाकडून कार्तिक जांभळे, तेजस जांभळे
नंतर फिनिशर म्हणून रोल निभावणारे अगदी ओल्ड इज गोल्ड म्हणून अनेक वर्ष अनेक दशके नावली संघाच्या क्रिकेटवरती आपल्या परिविभागाच्या क्रिकेटमध्ये अगदी नाव गाजवणारं निलेश जांभळे यांना जबाबदारी घ्यावी लागेल. सुमित जांभळे अगदी गावावरून हा खेळाडू आपल्या गावासाठी प्रत्येक स्पर्धेला मुंबईला येत असतो. सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल. सांघिक खेळ आपल्याला साकार करावा लागेल. 18 चेंडू 56 धावांचं आव्हान आहे. सलामीला येतोय तेजस जांभळे आणि सुमित जांभळे. अवाढव्य धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी नावली संघ मैदानात. क्रिकेटचं पॅशन आहे. क्रिकेट म्हणजे पॅशन, क्रिकेट म्हणजे स्पिरिट, क्रिकेट म्हणजे ड्रीम, क्रिकेट म्हणजे जोश, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे धाडस, क्रिकेट म्हणजे धैर्य. स्पीडअप घ्यायचा आहे. गणेश पहिल्या षटकाची जबाबदारी गणेशवरती सोपवली आहे कर्णधाराने. स्पीडअप सारखं बोलत. डबवडे संघ चला स्टार्ट करा. पहिलाच चेंडू फेस करेल तेजस. गणेशाचा 56 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. 18 चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती तेजसचा फेवरेट फटका मारलाय. चेंडूला सरळ दाखवलंय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय खणखणीत षटकार. सो मच. तेजस अगदी मोठमोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. तेजसला या मॅचमध्ये थोडीशी कमाल धमाल करावी लागेल. एक अवांतर धाव पंच घोषित. एक वाईड चेंडू स्क्वेअर मारा. हल्ली पार पडलेल्या स्पर्धेमध्ये देखील तेजसने अगदी चांगली कामगिरी केली आहे. एकट्याच्या खांद्यावरती संघाची धुरा घेऊन तेजसने आत्तापर्यंत फलंदाजी केलेली आहे. अनेक सामने एखादे त्याने जिंकवले देखील आहेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. तिथे खेळाडूकडून सुद्धा मिसफील्ड होताना दिसतंय. थोडेसे मिस्टेक झाले. त्या मिस्टेकमध्ये मात्र तेजसने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेत. तेजस आणि सुमित धावसंख्या 9 झालेली आहे. अगदी पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. गणेश मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय. तेजसला 18 चेंडू 56 धावांचे आव्हान सामना करताना मात्र अगदी मोठी खेळी करावी लागेल तेजसला. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज सुद्धा तितकाच चतुर आहे. अचूक टप्पा तो फेकी करतोय. डॉट बॉल गेला या ठिकाणी. तेजस मात्र प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. चौकारण षटकाराची ज्या पद्धतीने गरज देते गरज पूर्ण करताना तेजस ऑन फायर. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पार. षटकार. पाटेकर गावचे प्रतिष्ठित गावचे प्रतिष्ठित नागरिक संदीप दत्ताराम शेलार यांचे आगमन झालेले आहे. शिवशंभू क्रिकेट क्लब पाटेकर तसेच ग्रामस्थ मंडळ पाटेकर यांच्यातर्फे आपले सहर्ष स्वागत. कृपया आपण मंचावर स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे आणि क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. संदीप शेलार साहेब धन्यवाद. थँक्यू तुषार सर. 15 धावा बोर्डवरती लागलेत मित्रांनो. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. क्रिकेट हा नेहमी म्हणत असतो अनिश्चिततेचा खेळ आहे आणि तेजसची खेळी पाहता क्रिकेट आपण पाहिलं ना तर हा अनिश्चिततेच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. जसं सायळे क्रिकेटचा जो आपण आता खेळ पाहिला 6 चेंडू 25 धावा असताना अगदी एका धावेने सायळे संघाचा पराभव झाला. सागरने अगदी 4 चेंडू 4 षटकार मारले होते. या ठिकाणी तेजसला देखील करावं लागेल. तेजस पूर्ण प्रयत्न करतोय. चेंडू हवेमध्ये आहे परंतु चेंडू क्षेत्ररक्षक तिथे नसणार आहे. 2 धावा पूर्ण होतील. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आहे तेजसचा. 2 प्रयत्न यशस्वी झालेत देखील. 2 चेंडूला 2 षटकार त्याने मारलेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 17. अजून काही चेंडू शिल्लक आहेत गणेशच्या गोलंदाजीमधले. पहिल्या षटकामधले 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 17 बोर्डवरती लगावलेली आहे देखील. एकटा तेजस पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक ठेवून खेळतोय. ह्या चेंडूवरती अगर मोठा फटका आला तर मात्र नावली संघ उर्वरित 12 चेंडूमध्ये देखील करामत करू शकतो. पुन्हा एकदा
बेखेट करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला चेंडू. काय षटक होतं या षटकामध्ये, सर्व पाहायला मिळालं, मोठे फटके पाहायला मिळाले, निर्धाव चेंडू पाहायला मिळाले आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं. या षटकामध्ये नावली संघाला धावांचा डोंगर पार करायचा आहे आणि धावाचा डोंगर पार करताना तेजसने आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि मोठे मोठे फटके पहिल्या षटकामध्ये अटेम्प्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याच प्रमाणात यशही लाभलेलं आहे. 2 षटकांचा खेळ शिल्लक. पुढील गोलंदाज श्रीकांत आपल्या संघासाठी काय करतात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांचा सामना करतील सुमित. येस, आता सुमितची बारी आहे. तेजसने पहिल्या षटकामध्ये 17 धावा लगावल्या होत्या. आता मात्र सुमितला देखील त्याच्या वरचढ खेळी करावी लागेल. सुमित देखील बरेचसे मोठमोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे. कृपया जास्त वेळ काढू नये. 4 मिनिटामध्ये 1 षटक पूर्ण होणं गरजेचं आहे, नाहीतर संघाला पेनल्टी लावली जाईल, याची दक्षता घ्यावी. श्रीकांत सुंदर कव्हरच्या वरून मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केले, दुसरे धाव देखील पूर्ण केले या ठिकाणी सुमितने. चौकारण षटकाराची आतषबाजी सुमितला देखील करावी लागेल. फटका सुरेख होता, परंतु धावा मात्र ज्या हवे होत्या त्या आल्या नाही आहेत. चौकार आणि षटकार हवे आहेत सुमित कडून नावली संघाला, मात्र त्याच थोडीस तोड गोलंदाजी देखील होते डबेवाडी संघाकडून. गोलंदाज श्रीकांत, सामना करायचा सुमित. ग्राउंड शॉट मारलाय सुमितने, अगदी आसमानी फटका मारावा लागेल. जमिनीला चिटकून जाणारा फटका नको, आकाशाला गवसणी घालणारा फटका हवाय आणि तो आकाशाला गवसणी घालणारा फटका मारणारा खेळाडू आता स्ट्राईकवरती आलाय. नाव आहे तेजस जांभळे. तेजसला करामत करावी लागेल. अचूक टप्प्याचा मारा करतोय गोलंदाज. थोडासा शफल झाला फिल्डर तिकडे क्षेत्ररक्षक कडून, एक थोडंसं फंबल झालं, 1 धाव एक्स्ट्रा निघाली. पुन्हा एकदा तेजस स्ट्राईकवरती आहे, परंतु तितका का फरक पडणार नाही आहे डबेवाडी संघाला, कारण एका धुक्याने तेवढ्या धावा चेस होणार नाहीत हे डबेवाडी संघाला देखील माहिती आहे. त्या तोडीची गोलंदाजी देखील डबेवाडी संघाकडून होते. पुन्हा एकदा श्रीकांत आहे. तेजस जांभळे, पुन्हा एकदा चेंडू होता सुरेख, तितकासा मोठा फटका खेळता आला नाहीये. इथे मात्र सुमित धावबाद होतोय. तेजसला जास्तीत जास्त ट्राय ठेवावी लागेल. पाटेकर संघाचे जे खेळाडू सीमारेषेवर तैनात आहेत, जे खेळणारे खेळाडू आहेत, त्यांनी मंचावरच्या जवळ यायचं आहे, आपल्या संघाजवळ यायचं आहे. पुढील सामना तुमचा असणार आहे. जे खेळणारे खेळाडू आहेत त्यांनी आपल्या टीमजवळ यायचं आहे. पाटेकर संघाचे खेळाडू जे बाउंड्री लाईनवर उपस्थित आहेत त्यांनी. संघाची धावसंख्या, नावली संघाची धावसंख्या झाली आहे 23. गणेश जांभळे, तेजस जांभळे सामना करेल श्रीकांत याचा. 56 धावांचं आव्हान होतं नावली संघासमोर. सुरुवात मात्र तेजसने अगदी चांगली केली होती, परंतु तदनंतर मात्र थोडासा ब्रेक लावला गेला. गोलंदाजी अगदी अचूक मारायची केली गेली डबेवाडी संघाकडून. तदनंतर मात्र स्कोअरला थोडासा ब्रेक लागला आणि आता मात्र थोडंसं हवे होताना पाहायला मिळतोय डबेवाडी संघ. पुन्हा एकदा जमिनी लगत चेंडू जातोय काव कॉर्नरमध्ये. फक्त धाव मिळेल 1च. अगदी उत्तम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो श्रीकांत. गणेश ऑन स्ट्राईक. हेलिकॉप्टर शॉट असेल, स्वीप शॉट असेल, सुपला शॉट असेल, हे सर्व शॉट्स खेळताना आपल्याला हा खेळाडू दिसतो, त्याचं नाव गणेश जांभळे. हा कुठला फटका आता खेळणार हे पाहणं गरजेचं आहे. हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, खेळाडू वृत्ती या ठिकाणी दाखवले गणेश जांभळे यांनी. पंचांनी बाद देण्याच्या आधी गणेश जांभळेंनी क्रीज सोडले. ह्या खेळाडू वृत्तीसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. तदनंतर मात्र अगदी सामना आपण पाहतोय थोडासा म्हणा किंवा डबेवाडी संघाकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री विजय सपकाळ आणि श्री
निलेश सपकाळ यांचे मैदानावर आगमन झालेलं आहे. त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न राहावे अशी आपणास विनंती आहे. श्री शिवशंभू क्रिकेट क्लब पाटेकर यांच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. निलेश सपकाळ साहेब आणि विजय सपकाळ साहेब. कार्तिक जांभळे. चला स्पीडअप घ्यायचं आहे. जीवन कृपया वेळ वाया शेवटचा. घालवू नये. पटापट सामना सुरू करावा. टायमर लावलेला आहे आपल्यासाठी. अखेरचं षटक घेऊन येतोय जीवन. तेजस जांभळे. नवीन बॅटर आलाय आपल्या मैदानामध्ये कार्तिक जांभळे. वेणेकोल गावचे सुपुत्र विजय सपकाळ साहेब यांचा सत्कार आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सुनील शेलार यांच्या हस्ते होत आहे. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. वेणेखोल क्रिकेट संघाचे कर्णधार विजय सपकाळ साहेब. तसेच वेणेखोल संघाचे खेळाडू निलेश सपकाळ साहेब यांचाही इथे सत्कार करण्यात येत आहे. शिवशंभू क्रिकेट क्लब पाटेकर यांचे कार्यकर्ते श्री संदीप दत्ताराम शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मान करण्यात येत आहे. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन निलेश सपकाळ साहेब यांचा सन्मान करण्यात येत आहे. आपण इथे उपस्थित राहिलात आणि स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. चला स्पीडअप घ्यायचं आहे. वेळ वाया घालवू नका. कृपया शेवटची ओव्हर आहे. अजून आपल्याला भरपूर सामने पुढे खेळवायचे आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय निलेश जांभळे. डबेवाडी संघाच्या बाजूने पूर्णतः सामना झुकलेला आहे. अगदी औपचारिकता राहिलेली आहे विजयाची. निलेश जांभळे नवीन बॅटर. जीवन अगदी शेवटचं षटक हाताळतोय आपल्या संघाकडून. डबेवाडी संघ अगदी एक चेंडू विजयापासून दूर. येस डबेवाडी संघ विजय झालेले या ठिकाणी. अभिनंदन डबेवाडी संघ. धन्यवाद नावली संघ. आपण आपल्या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल तुमचे देखील मनपूर्वक आभार. आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून आपल्या या मुलांच्या पाठीवरती थाप देण्यासाठी आज ह्या ठिकाणी इतपत येऊन पोचलात त्यासाठी तुमचे देखील सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. शिवशंभू क्रिकेट क्लब पाटेकर आणि ग्रामस्थ मंडळ पाटेकर आयोजित समन्वय उरमुडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्मृती चषक 2026 आपल्या स्पर्धेला लाभलेले सर्व मान्यवर यांचे मी या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा